सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना इकडे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होता। यामध्येच प्रहार जनशक्ती पक्ष आता तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। अजित कुलकर्णी शहराध्यक्ष, भाऊ कशा पद्धतीनं सगळी रणनीती असणार आहे? तिसरी आघाडी आपण उभी करण्याचा प्रयत्न करताय। जवळजवळ प्रहार जनशक्ती पक्षाचे आमचे सर्व आदरणीय बच्चूभाऊंनी आदेश दिलेला आहे की बाबा जेणेकरून स्थानिक जे तुमच्या काही लेवलला असतील ते तुम्ही निर्णय घेऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवा असाल। त्याच्याप्रमाणे 20, 11, 14, 8 आणि 15 असे प्रभाग आम्ही टार्गेट केलेले आहेत, जेणेकरून छोटे पक्षसुद्धा काही संपर्कात आहेत येतील आमच्याकडे। जे आता BJPकडे जवळ 1400 लोकांची म्हणजे यादी आलेली आहे असं मला एक समजलं असंच की मौखिक 1400 लोक मागणी करत आहेत। मग 1400 लोकांना टोटली तिकीट देऊ शकणार नाहीत। हे काही येथील नाराज झालेले ते प्रहारच्या काही लोक संपर्कात आहेत, काही इतर पक्षाचे लोक आमच्या संपर्कात आहेत, जेणेकरून यांना सगळ्यांना घेऊन जर आपण एक आघाडी निर्माण केली तर ही तिसरी आघाडी म्हणून आपली म्हणजे आपण पुढे जाऊ शकू। आणि आपले अनेक जनसामान्य असतील, दिव्यांग असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, अनेक आपण कामं त्यांच्यासाठी आंदोलन वगैरे केलेलं आहे। आपण लोकांपर्यंत तळागाळापर्यंत ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे। त्याच्यामुळं हे काही सोलापूरकरांची साथ आहे ती प्रहारच्या बाजूने राहील असं मला या माध्यमातून वाटतं आणि 100% ते खरं होणार आहे। प्रहार ज्याच्याबरोबर जाईल त्याचाच महापौर होईल। भाई कशा पद्धतीनं कोणकोणत्या पक्षासोबत बोलणं आत्ता सुरू आहे आणि काय या संदर्भातली आत्ता भूमिका ठरते? सध्या आमचं MIM बरोबर झालेलं बोलणं, त्याचबरोबर जे ना वंचित बरोबर बोलणं सुरू आहे। आज अजित भाऊंना दोन्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितलेलं आहे। आम्ही एक विचार करतोय की आता सध्या भारतीय जनता पार्टी ज्या ताकदीने तिथं काम करत आहे त्या ताकदीने काँग्रेस करत नाही म्हणून ते काँग्रेस मागं पडत चालले। आता काँग्रेस आणि त्यांची महाविकास आघाडी कितपत तिथं ठरल, ताकदवर ठरल हे सांगता येत नाही, म्हणून आम्ही पर्याय म्हणून सोलापूरकरांसाठी एक तिसरी आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आता या ठिकाणी आपण बघितलं की MIMला जवळपास 60-65 हजार मतं या विधानसभेला पडलेलं होते आणि हे सगळं गणित आम्ही बघून वंचितचे ज्याने काही इथं मोठा गट आहे हे सुद्धा आहे आणि प्रहारने केलेलं काम या ठिकाणी सुद्धा अख्ख्या शहरवासियांना माहीत आहे। आमचं एकच प्रयत्न की सोलापूर शहरवासियांना चांगल्या प्रकारे कसं सुविधा देता येईल, चांगल्या प्रकारे तिथे सत्ता स्थापन केली जाईल, लोकांचं सत्ता स्थापन झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे। नाहीतर काय होतं माहीत आहे का, पक्षाच्या आणि त्या ठिकाणी ठेकेदारांचाच विषय जास्ती असतो, तर सामान्य लोकांचा प्रश्न विचारला जात नाही आहे। आता आपण बघितलं की 10 वर्षामध्ये परिस्थिती एवढी वाईट होत चालली आहे की कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी तिथे सामान्य लोकांना न्याय देऊ शकत नाही आहे। तर सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही हे तिसरी आघाडीचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे। त्यासाठी आमचे सगळे मीटिंग सुरू आहेत। जे लोक आमच्या तिसरी आघाडी म्हणून आमच्यासोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांनाही घेऊन जायला तयार आहे। मग ते राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कुणी असेल, जे येतील त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करायला तयार आहोत। राज्याच्या सत्तेमध्ये तुम्ही महायुतीसोबत होतात, भाजपची साथ ती होती, मात्र इथं भाजपला तुम्ही विरोध करताना पाहायला मिळते। काय नेमकी भूमिका अशी ठरते की भाजप नको पण इतर सगळे पक्ष चालतील असं म्हणतात? आम्ही भाजपसोबत नव्हतोच ना, कधी होतो? आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेलो होतो, तेही आमच्या अपंगाच्या दिव्यांग मंत्रालयासाठी गेलो होतो। आम्ही भाजपसोबत गेलोच नाही। आणि स्थानिकला म्हणलं तर बच्चूभाऊंनी मला आता इथं पाठवलं आहे की स्थानिकला काय चाललं आहे काय नाही ह्यांच्याकडनं घेऊन आढावा देऊन उद्या आम्ही कुणासोबत करायची युती किंवा तिसरी आघाडी म्हणतात ते तिसरी आघाडी होईल किंवा दोन्ही राष्ट्रवादीकडनं बोलणं चाललं आहे यांचं, त्याचं सर्व घेऊन उद्या सविस्तर पुन्हा अजून हे येतील तुमच्या पुढे। साधारणतः कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे असं? उद्या संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे निर्णय। 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, मात्र त्यापूर्वी जे आहे ती सोलापूरकरांना एक तिसरी आघाडीचा पर्याय जो आहे तो उभे करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रहारकडनं या ठिकाणी केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन युक्त दिवसा आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।